नमस्कार, स्वातीज किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण वाटाणा आणि बटाट्याची ग्रेव्ही कशी बनवायची ते पाहणार आहोत। अगदी सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालूयात। अगदी कमी साहित्यांमध्ये बनणारी ही रेसिपी आहे। जे नवीनच स्वयंपाक शिकतात किंवा बॅचलर आहेत त्यांच्यासाठी तर ही खूपच सोपी रेसिपी आहे। आपलं तेल छान तापलं आहे। आता आपण तेलामध्ये थोडीशी मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं, कढीपत्ता आणि चिमूटभर हिंग घालूयात। आता मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा आपल्याला शक्य तितका बारीक चिरून घ्यायचा आहे। हा कांदा आपल्याला हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता आपण इथे 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालूयात। मी इथे रेडीमेड आलं लसणाची पेस्ट वापरली आहे, तुम्ही क्रश करून सुद्धा घालू शकता। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात। छान मिक्स करून घेऊयात। टोमॅटो आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही आहे, कारण तो नंतर ग्रेव्ही सोबत शिजला जातो। 2 ते 3 मिनिटे मी छान टोमॅटो परतून घेतला आहे। आता त्यामध्ये आपण काही सुके मसाले घालूयात। पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट घालूयात। इथे मी 2 चमचे लाल तिखट घातले आहे, तर तुम्ही 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला सुद्धा घालू शकता। त्यानंतर 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घालूयात। इथे मला मसाला थोडासा कोरडा वाटतो, त्यामुळे मी यामध्ये थोडंसं तेल घालते। ह्या स्टेजला पाणी घालायचं नाही आहे। जर तुम्हाला मसाला कोरडा वाटत असेल तर थोडंसं तेल घालू शकता। 3 ते 4 मिनिटे आपल्याला अगदी मंद आचेवर छान परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये वाटाणा घालूयात। इथे मी 250 ग्रॅम फ्रेश वाटाणा घेतला आहे आणि तेवढंच 250 ग्रॅम मी बटाटा पण घेतला आहे। चवीपुरते मीठ घालूयात आणि छान मिक्स करूया। ही भाजी पुरीबरोबर तर छान लागतेच, पण चपातीबरोबर आणि अगदी भाकरीबरोबर सुद्धा खूप छान लागते। सकाळच्या घाईगडबडीत टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी पटकन बनवू शकता। भाजी छान मिक्स करून झालेली आहे। आता त्यामध्ये आपण 1 ग्लास कोमट पाणी घालूयात। भाजीमध्ये जर कोमट पाणी घातले तर भाजीला खूप छान रंग येतो। आता यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालूयात। तुम्हाला जर ही भाजी भाकरीबरोबर खायची असेल तर ह्या स्टेजला थोडंसं पाणी जास्त घालायचं आणि 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा। आता झाकण ठेवून मध्यम आचेवर 15 मिनिटे आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। 15 मिनिटे झालेले आहेत। चला आपण आता झाकण काढून पाहूयात। आपल्या भाजीला खूप छान टेक्स्चर आलंय आणि कलर सुद्धा खूप सुरेख आलाय। तुम्हाला जर ही भाजी आता पातळ वाटत असेल, पण नंतर थंड झाल्यानंतर ही थोडीशी घट्ट बनते। आपला बटाटा सुद्धा खूप छान शिजला आहे। तुम्हाला जर अजून घट्ट पाहिजे असेल तर अजून 5 मिनिटे झाकण न ठेवता शिजवून द्यायची। मी या स्टेजला आता गॅस बंद करत आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।